तर शेतकरी मित्र, पूर्ण भारतामध्ये वातावरण सध्या कोरडे राहणार आहे. एकदम कसल्याच प्रकारे ढगाळ देखील वातावरण राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये तसेच पूर्ण राज्यामध्ये एकदम थंडीचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे. जवळजवळ भारतामध्ये पूर्ण राज्यात 10 ते 12 तापमान राहणार आहे. त्यामुळे पूर्ण भारतामध्ये एकदम थंडीची लाट राहणार आहे. तसे पाहिलं असता फक्त कर्नाटक साईडला आणि तेलंगणा या भागामध्ये थोडी थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील. परंतु पूर्ण राज्यामध्ये जवळजवळ भारतामध्ये पूर्ण राज्यात थंडीची लाट राहणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थंडीचे वातावरण एकदम जोरदार राहणार आहे. ही थंडी 18 तारखेपासून 18 डिसेंबरपासून परत थंडीमध्ये आणखीन जोरदार वाढ राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या 16 डिसेंबरपर्यंत 7 ते 9 सेल्सिअस असे तापमान बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहणार आहे. हे तापमान जवळजवळ नाशिक, मालेगाव, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, अकलूज, लोणार, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या पूर्ण भागामध्ये पहाटचे तापमान हे 7 ते 9 सेल्सिअस असे राहणार आहे. आणि परत 18 डिसेंबरपासून परत थंडीमध्ये जोरदार वाढ होणार आहे. कारण सकाळचे तापमान हे 6 ते 7 सेल्सिअस असे राहणार आहे. जवळजवळ हे तापमान 6 ते 7 सेल्सिअस पूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ साईडला देखील 6 ते 7 सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. त्यामुळे 18 तारखेपासून थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे. ही वाढ दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. तर मित्रांनो, 19 तारखेला परत 19 तारखेला जवळजवळ 5 ते 6, काही ठिकाणी 3, तर काही ठिकाणी 2 असे सेल्सिअस तापमान देखील राहणार आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये, पुणे या भागामध्ये 19 तारखेला 3 सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. त्यामुळं एकदम कडाक्याची थंडी राहणार आहे. त्या ठिकाणी हिव पडल्यासारखी थंडी राहणार आहे, म्हणजेच बर्फ पडल्यासारखी थंडी राहणार आहे. ही थंडी तसेच मराठवाड्यात देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये 4 ते 6 सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात देखील बर्फासारखी थंडी राहणार आहे. तसे पाहिलं असता विदर्भ साईडला देखील थंडीचे प्रमाण जास्तच राहणार आहे. आणि जवळजवळ महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात ही थंडी 27 डिसेंबरपर्यंत, सध्या तरी 27 डिसेंबरपर्यंत एकदम जोरदार थंडीचे वातावरण राहणार आहे. आणि थंडी दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या 27 डिसेंबरला पाहिला असता 27 डिसेंबरला देखील पूर्ण मराठवाड्यामध्ये 6 ते 7 सेल्सिअस तापमान